आता मदरशामध्ये अगर दोन दोन तलवारी सापडत असतील, काही कुठे बातमी होते की जिलेटिन पण तिथे होतं। अजून एका ठिकाणी सुद्धा प्रकार सुरू आहेत, यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघा, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची ह्याबद्दल मी स्वतः चर्चा केलेली आहे। आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। आम्ही अशा पद्धतीचे जिहाद मानसिकतेचे कुठलीही प्रवृत्ती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही, ही भूमिका माझी पहिल्या दिवसापासून आहे। मी तर एक कडवट हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे अशा पद्धतीची जिहादाची वळवळ मी तर खपूनच घेणार नाही। मी आमचे पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरशांवर लक्ष ठेवा, त्यांची माहिती घ्या, कुठल्या मदरशांमध्ये काय होत आहे, काय चाललं आहे, शिक्षणाच्या नावाने खरंच तिथे शिक्षण दिलं जात आहे का, त्या अतिरेक्यांना ट्रेनिंग दिली जाते। आता मदरशामध्ये अगर दोन दोन तलवारी सापडत असतील, काही कुठे बातमी होते की जिलेटिन पण तिथे होतं, या सगळ्याची सखोल चौकशी करून अशा पद्धतीचे ढाचे, मी त्याला ना मदरसा ते शिक्षण संस्था तर नाहीच आहे, पण अशा पद्धतीचे जिहाद पसरवणारे जे काही ढाचे आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये मी सहन करणार नाही। त्यांना उद्ध्वस्त केले जातील हा विश्वास मी जिल्हावासियांना देतो। ते फक्त दोडामार्गमध्ये नाही, काही दुसरेही आयडेंटिफाय झालेले आहेत जे नजरेकडे आलेले आहेत। जेव्हा बिल्डोजर त्या भागावर फिरतील तेव्हा तुम्हाला त्यावेळी कळतील की ह्या कुठल्या प्रवृत्ती आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत काम करत होती आणि त्यांना आमच्या जिल्ह्याकडून नष्ट कसं करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या कामाच्या पलीकडे बुलडोझरचा वापर होत असताना दिसेल। सर, ज्या औरंगजेबाशी